मैत्रिणींनो, तर उद्या मी केसांना हेअर मास्क लावणार आहे. तर त्यासाठी आजच आपल्याला हे प्रिपरेशन करून थोडीशी ठेवायची आहे. तर हेअर मास्क हे घरगुती असणार आहे. तर त्यासाठी मी हे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. हे पहा, भिजवून घेतले आहेत मी, 1-2 पाण्याने धुवून घेतले आणि हे तांदूळ मी धुवून घेतले आहेत. नंतर हे आहे मेथीदाणा, हे सुद्धा मी भिजवले आहेत. जस्ट मी आत्ताच भिजवलं. हे मेथी पण आहे आणि ही आहे कलोंजी. हे पहा, ही कलोंजी. आणि नंतर आहे हे फ्लेक्सीड्स म्हणजे अळशी म्हणजे जवस. हे पहा, हे आपल्या केसांसाठी एकदम चांगलं आहे. तर हे मी घेतलेलं आहे. तर ह्यातून तुम्हाला फक्त हेच माहिती नसेल. बऱ्याच जणींना असा प्रश्न पडेल की कलोंजी म्हणजे काय. तर हे पहा, कलोंजी म्हणजे आपल्या हे कांद्याच्या बिया असतात. तर हे पहा, हे 50 ग्रॅमचं आहे. हे 20 रुपयाला भेटलेलं आणि हे कुठेही भेटतं. बेस्ट बास्केटमध्ये, रिलायन्समध्ये, डीमार्टमध्ये, कोणत्याही सुपर मार्केटमध्ये हे आपल्याला सहज आपल्याला उपलब्ध होऊन जातं. आणि हे काय एवढं काही जास्त महाग पण नाही. 20-25 रुपयाला हे भेटून जातं. हे एकदा आणलं की बरेच दिवस आपल्याला वापरता येतं. स्त्रीचं सौंदर्य दागिन्यात नाही मोजायचं, तिच्या केसांत लपलेलं असतं आत्मविश्वासाचं सोनं. केस मोकळे असो किंवा वेणीत गुंफलेले, स्त्रीचं सौंदर्य दिसतं तेव्हा ती स्वतःवर प्रेम केलेले. केसांच्या प्रत्येक बटात असते तिची कहाणी, ताकदीची, सौंदर्याची आणि स्वाभिमानाची. सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा नाही, स्त्रीच्या केसांत असतो तिच्या अस्तित्वाचा साज. स्त्री सुंदर दिसते तेव्हा नाही सजलेली, पण केसातून उमटते जेव्हा तिची खरी ओळख. होय मैत्रिणींनो, आपल्या केसांची आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे. तर पहा, आपली केस गळती वाढते. केमिकलमुळे केसांची जी मुळे असतात ती कमकुवत होतात आणि केस गळायला लागतात. त्यामुळे केस आपले कोरडे, रफ होतात. नैसर्गिक तेल निघून जात असतं, त्यामुळे केस निस्तेज होऊन जातात. अकाली केस पांढरे होतात वेळेआधीच, कारण आपण वारंवार केसांना हेअर डाय लावतो. त्यामुळे लवकर केस पांढरे होऊन जातात आणि त्यातूनच आपल्या स्काल्पला खाज सुटते, कोंडा वाढतो. स्काल्प आपला सेन्सिटिव्ह होतो, इन्फेक्शनचा धोका वाढतो. सारखे केस गळत असतात आणि सारखे 2 तोंडाचे केस होतात. केसाची लवचिकता कमी होते. नको ते त्रास आपल्याला होतात. आपल्या केसांची वाढ सुद्धा मंदावते. बरेच काही असे आहेत तोटे जे आपण केमिकलने करून घेत असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण वारंवार केसांना जर डाय किंवा मेहंदी लावत असलो तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती येतो आणि आपल्या चेहऱ्यावरती डाग, धब्बे, पिगमेंटेशन यायला लागतं. तर इथे पहा, तांदूळ, मेथी, कलोंजी आणि आळशी हे सर्व जिन्नस मी एकत्र बारीक करून घेतलेला आहे. आणि पहा, हे असं छान स्मूथ बॅटर बनवून घेतलेलं आहे. मी त्याच्याच पाण्यात काढून घेतलं आहे. मी वेगळं पाणी ऍड केलेलं नाही, कारण ते त्यात तांदूळ असल्यामुळे ते आवळून येत असतं. आणि जर तुम्हाला सहन होत असेल तर अंड्याचा जो पांढरा भाग, जो बलक असतो तोच टाकायचा, पिवळा नाही टाकायचा, पिवळा काढून घ्यायचा. तर इथे पहा, आपल्या केसांच्या साईज नुसार, लेंथ नुसार आपण हा हेअर पॅक बनवू शकतो. तर मी 2 अंडी ह्यात टाकलेली आहेत. त्यातही फक्त त्याचा पांढराच भाग मी टाकलेला आहे, पिवळा भाग नाही टाकायचा. त्याने ना वास येतो आणि तो वास आपल्याला जर सहन नाही झाला तर मग अजून प्रॉब्लेम. त्यामुळे मग हे पॅक मी छानसं बनवून घेतलं. साईडला ते लगेच त्याची छोटीशी पोळी बनवून घेतली आणि यशला दिली. आणि पहा, हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर. आणि हे पहा किती पातळ आहे. ते नंतर मी जेव्हा लावेल ना तेव्हा अजून ते आवळून येत असतं. ते लावून ठेवलं कारण की मी आताच त्यात दही वगैरे हे टाकलेलं आहे. जे मी ते 4 जिन्नस सांगितले त्यात मी ॲलोव्हेरा सुद्धा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, दही टाकलेला आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही आवळा पावडर वगैरे टाकू शकता.
पण माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी काही ते ऍड केलं नाही. नंतर लगेच मी दही लावून घेतलं आणि म्हणजे साय काढून घेतली आणि आता परत ते दूध थोडंसं कोमट करून दही लावून घ्यावं म्हटलं. आपल्याला कामाची काय कमी नसते, कारण की नुसतं लोकांना किंवा घरच्यांना म्हणायला असतं की काय करतेस, घरीच असतेस ना, तू काय करतेस. मग आपल्याला सुद्धा जड जातं की मी घरीच असते असं म्हणायला. पण हे काम एवढे आहेत की विचारता सोय नाही, आणि त्या कामाची ना कोणी खबर घेतं, ना कोणी विचारतं, ना कोणी पोचपावती, ना त्याचा काही परतावा काहीही नाही. तरीही आपण एकदम मोकळ्यापणाने सर्वांचं सगळं करत असतो, कशाची अपेक्षा न ठेवता. आज मी बनवले होते मेथीचे पराठे, कारण भरपूर दिवस झाले पराठे खाल्लेच नव्हते. आणि मुलं कसं अशी भाजीपाला खायला कंटाळा करतात, मग पराठे आवडीने खात असतात. आणि ही पहा, ही छानशी पिशवी मी घरच्या घरी शिवली आहे. ह्यांची जीन्सची पॅन्ट थोडीशी फाटलेली, मग ते काही वापरत नव्हते, तर मग चला म्हटलं काहीतरी आपण ह्याच्यापासून DIY बनवूया. तर दूध आणण्यासाठी ही पिशवी मी शिवून घेतलेली आहे. आणि जो तो फूल आहे ना, तो फूल मैथिलीच्या ना ड्रेसचा आहे, तो निघालेला, तर मी ते तसंच ठेवून दिलं होतं. मला आवडतं असं छान काहीतरी क्राफ्ट बनवायला. तर पहा किती छानशी, म्हणजे कसं ना, टाकाऊ पासून टिकाऊ म्हणतात तशी गोष्ट. मग आम्ही दूध घेऊन आलेलो आणि आज लवकर आवरून लवकर हेअर पॅक केसांना लावून घ्यावं म्हटलं, पण कामाची काय लिस्ट कमी होतच नव्हती. मग दूध घेऊन आले, तर हे पहा केसातला गुंता काढून घेतला, तर एवढे केस तुटतात. आणि कंगव्यामध्ये पण तेवढे, कंगव्यामध्ये आता खूप कमी आहेत. कारण की ना मी जो तो तेल बनवलेला ना घरगुतीच, मी ते हेअर ऑइल बनवलेलं, तर त्याने बराच फरक मला पडलेला आहे. तर आता पहा किती बॅटर असं घट्ट आवळून आलेलं आहे. असं वाटतंय की हे ना ह्याचं मस्तपैकी इडली डोसा काहीतरी बनवावं आणि खाऊन घ्यावं. तर चला, खाऊ शकतो आपण, पण नाही, ते चवीला नाही चांगलं लागणार. तर मग थोडं थोडं करून मी सगळं ते अप्लाय करून घेत आहे. कधी कधी असं वाटतं इतके केस गळत आहेत, तर माझ्या मुलांचं तर सोडा, पण बहिणीच्या मुलांच्या लग्नाच्या वेळेस तरी केस डोक्यावरती राहील की नाही असा प्रश्न पडतो. नाहीतर ते म्हणतील, ते पाहते नवरदेवाची मावशी आहे टकली असं लोक म्हणतील. तर त्यासाठी चला म्हटलं थोडीशी काळजी घ्यावी. आपल्यांना तर वेळ आहे, पण बहिणीच्या आहेत त्यांच्यात तरी थोडंसं असा मावशीचा जो तोरा असतो ना, तो मिरवायला पाहिजे. त्यासाठी थोडंसं पाहिजे ना आपल्याला हे सौंदर्य. आणि मग चला काळजी घ्यावी म्हणून मग तुम्ही हेअर ऑइल पण बनवलेलं, हेअर मास्क. हा इतका छान हेअर मास्क आहे की खूपच, केमिकलची नाही पण निसर्गाची ताकद खरंच आपल्याला ओळखायला पाहिजे. नैसर्गिक हेअर मास्क म्हणजे आपल्या केसांसाठी औषध असतं. आणि सातत्याने जर आपण हे करत राहिलो ना, तर नक्कीच फरक पडतो. जर केसांची जर खरीच काळजी घ्यायची असेल ना, तर असंच नॅचरल घरगुती पद्धतीने आपण हेअर मास्क वगैरे हे लावायला पाहिजे. कारण की ना खूप त्रास होतो नंतर. एकदा का केस गळायला लागले आणि एकदा का आपली जसं वय वाढतं तसं सगळ्याच बाबतीत आपल्याला कमतरता जाणवत असते, आणि मग नंतर ना होतो फक्त त्रास. त्यामुळे वेळच्या वेळीच आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि केस सुंदर दिसावेत यासाठी आपण केमिकलचं नाही तर नैसर्गिक पद्धतीनेच काळजी घ्यायला पाहिजे. आणि कसं केमिकलने तात्पुरती चमक येते, केसाचं नुकसान कायम होतं. आणि कसं तात्पुरत्या सौंदर्यापेक्षा आरोग्य महत्वाचं आहे. त्यामुळे मी जास्त ना घरच्या घरीच असं आयुर्वेदिक पद्धतीनेच काळजी घेत असते. तर पटपट मी आवरून घेतलं, हे सगळं केसांना लावून घेतलं. हे आठवड्यातून तुम्ही एकदा किंवा 15 दिवसातून एकदा लावलं तरी चालेल. इतकं बेस्ट आहे ना, एकदम बेस्ट, म्हणजे कसलीच तुमची केस गळती होणार नाही. 100% तुमचे हेअरफॉल होत असतील, एका वेळेस जर तुमचे 100 केस गळत असतील, तर एकदम 5 आणि 10 केसांवरतीच ते येतात. एवढं इफेक्टिव्ह आहे हे. मी इथे व्हॉइस ओव्हर केलेलं, पण गोंधळ असल्या कारणाने मी इथे व्हॉइस ओव्हर करते, मी बोललेली आहे इथे. तर चला, आता हे कसं ना, मी 12 वाजता लावलेलं होतं, तर हे मी 3 वाजेपर्यंत ठेवलेलं. कारण की 3 वाजता मला मैथिलीला घेऊन यायचं होतं. आज तिच्या पप्पांना वेळ नव्हता. तर हे जे साईडला लागलेलं होतं ना, ते असं ओढल्यासारखी स्किन होत होती. तर मी तोंड धुवून घेतलं स्वच्छ आणि हे डोक्यांना लावून घेतलं आणि बाकीचे मग घरातली कामं आवरून घेतली. कारण कामं काही आपली स्त्रियांची संपणार नाहीत. काम आवरून घेतलं आणि मग वाजले 3. चला तर मैत्रिणींनो, आता वाजलेले आहेत 3
हे पहा 3 वाजलेले आहेत. तर ह्यांना मी कॉल केलेला. मैथिलीची बस कशी 3:30 वाजता तिची स्कूल सुटते आणि 3:45 वाजेपर्यंत ती स्टॉपला येत असते. तर मग चला म्हटलं आता ऑलरेडी 3 तास झालेले आहेत हे मास्क लावून. तर हे आपण वॉश करून घेऊया. तर पहा सगळीकडून असं ते ओघळ उतरत होते. तर हे जर आले असते तर बरं झालं असतं, पण काय करणार, हे एरवीचे येतील. पण जेव्हा आपल्याला असं काही मी जेव्हा स्वतःसाठी काही करेल ना तेव्हाच ह्यांचं काही ना काहीतरी काम निघत असतं. त्यांची कोणती तरी टीम येणार आहे त्यामुळे त्यांना काही यायला जमणार नाही. तर हा पहा, हा पण आज झोपलेला नाही. तर चला आता आपण पटपट हे धुवून घेऊया. आता कसं ना दुपारचे 3 वाजलेले आहेत त्यामुळे टाकीतलं पाणी असं एकदम गरम नाही पण एकदम थंड पण नाहीये. मला जसं आंघोळीला लागतं ना तसंच पाणी झालेलं आहे. त्यामुळे मी आता पाणी वगैरे काही गरम केलेलं नाही, डायरेक्ट त्याच पाण्याने मी नळ खाली डोकं धरणार आहे. तर मग चला आपण पटपट धुवून घेऊ. मैत्रिणींनो, रिझल्ट कधीच एका रात्रीत येत नाही, पण जर आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच फरक दिसत असतो. जर आपल्याला केसांची काळजी घ्यायची असेल तर नैसर्गिक उपाय हाच सर्वोत्तम पर्याय आहे. घरगुती नियमित जर आपण वापर केलं तर नक्कीच आपल्या शरीराची आपण काळजी घेऊ शकतो. बाहेर एवढा पैसा द्यायचा आणि त्याने साईड इफेक्ट करून घ्यायचं, हे काय कामाचं ना. त्यासाठी घरच्याच साहित्यातून आपण हे अशी छानशे प्रयोग करू शकतो आणि त्याने ना साईड इफेक्ट होणार ना, कोणता त्रास होणार आणि ना कोणता खर्च. त्यासाठी घरच्या घरीच अशी काळजी घेत चला. आणि असे छानशे व्हिडिओ मी बनवत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि खूप घाई झालेली आहे, पटकन जातो आता. ऑलरेडी लेट झालेलं आणि जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो तेव्हाच कोणाचा ना कोणाचा तरी फोन येत असतो. अर्ध्या तासात 3 ते 4 जणांचे फोन आलेले आणि त्यामुळेच मला जास्त लेट झालेलं. उशीर झाला ना आपल्याला. हां आलो वेळेवरती. हां